अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने अंतरवालीत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसले आहेत। त्यांच्या या उपोषणाला समर्थन व राज्य सरकारने अंमलबजावणी करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बंदची हाक दिली आहे। या निमित्ताने घाटनांदूर येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी घाटनांदूर बंद ठेवण्यात आले होते। या बंदच्या हाकेला घाटनांदूर येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत। MCA न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड। सकल मराठ्यांचा मानबिंदू असणाऱ्या श्रीमान जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील उपोषणाच्या समर्थनार्थ समस्त घाटनांदूर व पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी एकत्रित येऊन व सर्व जाती धर्माच्या माणसांनी या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। त्याचबरोबर या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस हा जरांगे पाटलांच्या सोबत आहे हे ठामपणानं या ठिकाणी सांगू इच्छितो। एक मराठा लाख मराठा। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घाटनांदूरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व समाज बांधव आणि घाटनांदूरमधील पूर्ण व्यापारी वर्गाने खूप असं मोठं सहकार्य केलं आहे। त्यानिमित्त मी घाटनांदूर सकल मराठा समाज यांच्या वतीने सर्व घाटनांदूरमधील व्यापारी वर्गाचे आभार व्यक्त करतो आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज आणि इतर सर्व समाज खंबीरपणे उभा आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो। एक मराठा लाख मराठा।